नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। आज आपण मिठाईतला सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे काजू कतली बनवणार आहोत। काजू कतली फक्त 2 वस्तूंपासून बनवली जाते, तरीही ती अगदी 1200 रुपये किलोने आहेत। परंतु आपण घरामध्ये अगदी 100 रुपयामध्ये लगेच 20 मिनिटांमध्ये झटपट बनवू शकतो। मी तर बनवल्या लगेच अर्धी फस्तसुद्धा झाली आमची काजू कतली। चला तर वेळ न घालवता आपण काजू कतली बनवायला घेऊया। इथं आपण चांगल्या प्रकारचे मोठे मोठे काजू जे घरात खाण्यासाठी वगैरे आणतो त्या पद्धतीचे आपण काजू इथं घेतलेले आहेत। हे मेजरिंग कपचा 1 कप आपण काजू घेतलेले आहेत। मी इथं वजन केलेलं नाही। आणि इथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक त्याचं मिश्रण वाटण करून घेणार आहोत। जसे आपण शेंगदाणे वाटतो त्या पद्धतीने आपण याचं वाटण करणार आहोत। एकदम फाईन पावडर करून घेणार आहोत त्याची। आणि आपण नंतर हे चाळणार आहोत, त्यासाठी वाटतानाच एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही यासाठी काजू तुकडा जरी वापरला तरीही चालू शकतो। आता ही पावडर अशी जी आपली पुरणाची वगैरे चाळण असते त्याने चाळून घ्यायची आहे। म्हणजे जे वरची मोठे दाणे येत असतील ते चाळून काढून आपण परत एकदा ते वाटून घेणार आहोत। व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला नाविन्यपूर्ण पद्धतीने बनवलेले पाहायला मिळतील। आता जो वरचा चाळ आहे तो आपण परत मिक्सरला लावून घेणार आहोत आणि नंतर परत आणि ते सगळंच आपण मिश्रण चाळून घेणार आहोत। एक मेजरिंगचा कप भरून आपण जे काजू घेतली होती त्याची एवढी पावडर तयार झालेली आहे। आता पुढची कृती म्हणजे आपण त्यासाठी पाक तयार करणार आहोत। मी पाकामध्ये आपली काजू कतली तयार करणार आहे। यासाठी मी पाऊण कप आपण इथं साखर घेतलेली आहे। तुम्ही 1 कप जरी घेतली तरी चालू शकते, परंतु मी साखर थोडं गोड कमी करायसाठी मी थोडंसं साखर कमी घेतलेली आहे। आणि त्यामध्ये पाव कप आपण पाणी घालणार आहोत। जसं आपण पाक तयार करतो त्या पद्धतीने आपण साखर बुडेल इतकं आपण पाणी त्यामध्ये घालणार आहोत। आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपण ज्यावरती आपल्याला काजू कतली थापायचे आहेत त्यासाठी मी एक बटर पेपर घेतलेला आहे आणि त्यावर आपण तूप लावून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती ते मिश्रण मळता येईल चांगलं आणि त्याला चिकटणार नाही, त्याच्यावरती व्यवस्थित लाटता येईल। म्हणजे बटर लावलं की सगळीकडे सारखं लाटता येतं आणि खाली चिकटत नाही। अशा पद्धतीनं बटर पेपर तयार करून ठेवायचा आहे अगोदरच, म्हणजे गडबड होत नाही परत। आता आपल्या पाकाला उकळी यायला सुरुवात झाली आहे। काजू कतलीसाठी पाक जास्त घट्ट नसतो, 1 तारी पाक असतो। त्याच्या अगोदरचा थोडासा पाक घेतला किंवा 1 तारी पाक घेतला तरीही चालू शकतो। जर त्याच्या पुढं पाक गेला तर तुमची काजू कतली खूप कडक होऊ शकते। साधारण 10 ते 12 मिनटं झाल्यानंतर आपला पाक तयार झालेला आहे। तर त्यामध्ये जी आपली काजूची पावडर आहे चाळलेली ते आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पूर्ण मिश्रण तयार करून घेणार आहोत। ही काजू कतली करायला खूप सोपी आहे आणि खूप छान झटपट होते आणि चवीला म्हणाल तर अगदी हलवाईसारखी लागते। आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस पूर्ण कमीच ठेवायचा आहे, गॅस फुल अजिबात ठेवायचा नाही। थोडं मिश्रण घट्ट व्हायला लागलं की आपण गॅस बंद करणार आहोत। थोडंसं आपण यामध्येच थोडंसं भाजून घेणार आहोत आणि नंतर आपण गॅस बंद करणार आहोत। इथं पाहू शकताय आपली काजू कतली साईडनं लागायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे चिकटायला सुरुवात झाली। त्यावेळेला आपण यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत की ज्यामुळे आपली काजू कतली अगदी सॉफ्ट होते आणि टेस्टही खूप सुंदर येते। इथं मी गाईचं तूप वापरले, तुम्ही कोणतंही तूप वापरलं तरी चालू शकतं। असं टेक्स्चर झालं की आपण गॅस बंद केलेला आहे आणि थंड करून आता आपण हे छान मळून घेणार आहोत। काजू कतलीचं मिश्रण जसं थंड होत जातं तसं हे पीठ घट्ट होत जातं, आपोआप त्याचा गोळा होतो। परंतु हे असंच सोडायचं नाही, हलवत राहायचं, नाहीतर त्याला साई येते आणि कडकपणा येऊ शकतो। असं हलवून आपण त्याला थंड करून घेणार आहोत आणि त्याचा मग आपण गोळा तयार करणार आहोत घट्ट। हे साधारण 10 मिनटं आपण छान असं हलवत राहायचं, म्हणजे आपोआप त्याचा गोळा तयार होत जातो। अगदी झटपट होते। एक तर 5 मिनटामध्ये आपला पाक झाला आणि एक साधारण हे थंड व्हायला 10 मिनटं लागतात। लगेच आपण ते थंड झालं की आपण लगेच त्याच्या वड्या थापून घेणार आहोत। या मिश्रणाचा असा गोळा होईपर्यंत आपण कढईमध्ये छान थंड करून घेतलं हलवून आणि नंतर आता आपण तो गोळा बटर पेपरवरती घेऊन असं आपण गव्हाची कणिक कशी मळतो त्या पद्धतीनं आपण बटर पेपरवर असं घट्ट करून घेणार आहोत। छान पीठ एकसारखं सगळीकडनं झालं की आता आपण बटर पेपरवरती असं लाटून घेणार आहोत। इथं पाहू शकताय आपण बटर पेपरला अगोदरच तूप लावल्यामुळं छान बटर पेपरवरती ते पीठ अजिबात चिकटत नाही, सगळीकडे व्यवस्थित पसरते। आता तुम्हाला पाहिजे तेवढं पातळ तुम्ही लाटू शकता। थोडं लाटण्याला आणि हातालाही तूप लावून घ्यायचं, म्हणजे कुठं चिकटत नाही, व्यवस्थित लाटता येतं।
आणि काजू कतली पातळच असते, त्यामुळे मी पातळ लाटून घेणार आहे। आता याच्या साईडच्या कडा मी अगोदर कट करून घेणार आहे की व्यवस्थित आपल्याला काजू कतलीचा छान असा शेप देण्यासाठी। त्या साईडच्या कडा कापल्यामुळं आपल्याला व्यवस्थित आपल्या काजू कतलीला शेप देता येईल। इथं मी अगदी विकतच्या सारखा शेप येण्यासाठी मी थोडंसं स्केलचा वापर करून त्याला असा शेप देणार आहे। तुम्ही घरामध्ये नाही केलं तरी चालू शकतं। मला पण विकतच्या सारखी अगदी काजू कतली दिसावी यासाठी मी एकसारख्या मापाचे त्याला मोजून असं कट करून घेणार आहे। आता आपण स्केलचा वापर करून कट करून घेतल्यामुळं पाहू शकताय आपल्या काजू कतलीला किती छान शेप आलेला आहे। अगदी विकतची काजू कतली असती त्या पद्धतीनं शेप आलेला आहे। आता काजू कतली आपली सुकलेली आहे आणि वरून आपल्याला चांदीचा वर्क लावायचा आहे। तो चिकटण्यासाठी मी थोडंसं वरून तुपाचा हात लावून घेतलेला आहे की जेणेकरून आपला चांदीचा वर्क व्यवस्थित चिकटेल त्याला। अगदी विकतच्यासारखी काजू कतली दिसण्यासाठी मी तर चांदीचा वर्क वापरणार आहे। तुम्ही नाही वापरला तरी चालू शकतो। अशीच काजू कतली खूप सुंदर लागते टेस्टला आणि अगदी 100 रुपयामध्ये तयार होते। परंतु कुठलाही पदार्थ तोंडाने खाण्या अगोदर डोळ्यांनी खाल्ला जातो, यासाठी एक आपल्याला बाहेरच्यासारखा लूक येण्यासाठी मी त्याला चांदीचा वर्क लावून घेणार आहे। आपली अशी सॉफ्ट अगदी हलवाईसारखी टेस्टला असणारी काजू कतली तयार झालेली आहे। तुम्ही या गुढीपाडव्याला काहीतरी स्पेशल घरातलं बनवायचं म्हणून अशी काजू कतली नक्की तयार करून पहा। अगदी 20 मिनिटामध्ये बनते आणि टेस्टला म्हणाल तर अगदी हलवाईपेक्षाही सुंदर लागते। आपण घरामध्ये प्रत्येक सणाला काहीतरी स्वीट आणतोच, तर ते स्वीट बाहेरून आणण्यापेक्षा आपण असं घरातच बनवलं तर आणि अगदी 20 मिनिटामध्ये बनते। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला असेल हा पदार्थ नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा। तर काय मग, कधी आणताय काजू आणि कधी बनवताय काजू कतली? अशीच खूप सुंदर लागते आणि अगदी 100 रुपयामध्ये तयार होते। एवढी काजू कतली आपण फक्त 1 कप काजूपासून आणि पाऊण कप साखरेपासून बनवलेली आहे। परत भेटू अशाच एका तडफदार व्हिडिओसह। धन्यवाद।